समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रंजनाताई कोळी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह येड्रावकर गटात प्रवेश। शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या रंजनाताई कोळी व सूर्यकांत कोळी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला। या प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रंजनाताई कोळी व सूर्यकांत कोळी यांनी अनेक वर्षे काँग्रेस पक्षात सक्रियपणे काम केले आहे। संघटन बांधणी, निवडणूक प्रचार तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तसेच त्यांनी आपल्या कार्यकालात केलेल्या विकासाभिमुख कार्यामुळे त्यांनी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती। मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वासोबत राहणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केल्याचे जाहीर केले। यावेळी पप्पू जाधव, पप्पू गुरवान, उमेश चौगुले, सूरज मुजावर, बाउद्दीन मुजावर, बाहुबली मालगावे, विपुल कांबळे, सचिन कोळी, अक्षय कोळी, विशाल कोळी, रोहित कोळी, रोहन कोळी, पिराप्पा कोळी, सुधाकर बरगाले, सूरज मुजावर या कार्यकर्त्यांच्या बरोबर कल्लाप्पा कोईक, विश्वास बालीघाटे, बाबूराव कोईक, अविनाश पाटील, प्रकाश चौगुले, दिलीप पाटील, विजय खंजिरे, किरण कोईक, प्रवीण दानोळे, अक्षय हसुरे, अर्जुन मगदूम, भास्कर कुंभार, अजित चौगुले यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून दत्तात्रय कदम। येड्रावकर गटात प्रवेश करण्यामागचं कारण असं की येड्रावकर साहेबांचं जे काम आहे ते वाखाणण्याजोगं आहे आणि बघितलं मी सगळीकडं बघून झाल्यावर लक्षात आलं की साहेबांच्या कामामुळे आपल्या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो। महिलांसंबंधी कुठले स्वयंरोजगार असतील किंवा शाळा असतील, बांधकाम, रस्ते हे सगळं विकास काम करण्यासाठी मी येड्रावकर गटात प्रवेश केलेला आहे।